उत्पन्न दाखल्यामध्ये दिलेली माहिती खोटी असल्याचं आढळून आल्यास तलाठीऐवजी संबंधित अर्जदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेनं उत्पन्न दाखला देण्याचं काम बंद केलंय। या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नसल्यानं गेल्या 20 दिवसांपासून नागरिकांचे हाल होत आहेत। या दाखल्याअभावी शासकीय योजनेतील घर कर्ज प्रकरण तसंच शिष्यवृत्ती अशी कामं रखडल्यानं नागरिक हवालदिल झालेत। ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण 7 तालुके ठाणे जिल्ह्यात येतात। प्रत्येक तालुक्यात दररोज 50 ते 60 उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात। अर्ज करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्यानं त्यांची महत्त्वाची कामं खोळंबली आहेत। शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक प्रवेश तसंच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याची गरज असते। मात्र तलाठ्यांच्या कामबंद निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो, त्यामुळे दाखल्यात खोटी माहिती आढळल्यास तलाठींवर कारवाई होते। या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचं काम 23 जानेवारीपासून बंद केले। त्यामुळे नागरिकांना कार्यालयात खेटे घालूनही दाखले मिळत नसल्याचं चित्र आहे। स्पर्धा परीक्षांसाठी मार्च महिना अखेरपर्यंत अर्जासोबत उत्पन्नाचे दाखला जोडावा लागतो। या दाखल्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर 15 दिवसांनी दाखला देण्यात येतो, परंतु उत्पन्न दाखला मिळत नसल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरायचा कसाचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होतोय।